मागच्या काही महिन्यांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी चौकशीबाबत संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे। यापूर्वी अरविंद केजरीवाल यांना ईडीने समन्स पाठवलं होतं, पण ईडी त्यांना अटक करणार असल्याच्या दाव्याने खळबळ उडाली आहे आणि त्यासाठी कारणीभूत ठरले फक्त एक ट्वीट। काय आहे प्रकरण पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। अरविंद केजरीवालांना ईडी अटक करणार? आपच्या नेत्यांच्या दाव्याने खळबळ। इमानदारी हीच मोठी ताकद, केजरीवालांचा हल्लाबोल। कथित दारू घोटाळा प्रकरणी आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांवर चौकशीचा ससेमिरा सुरू आहे। आपच्या काही नेत्यांच्या अटकेनंतर आता ईडीच्या निशाण्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आलेत। मागच्या काही दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी करण्यासंदर्भात समन्स बजावलं जात आहे, पण केजरीवाल हजर झाले नसल्यानं गुरुवारी त्यांना अटक केली जाणार अशा दाव्यानं खळबळ उडाली। तसा दावा करणारे खुद्द आपचेच नेते होते। जब लोकसभा के चुनाव सर पर है, इंडिया अलायंस की बैठकें हो रही है, तो ये एक षड्यंत्र बनाया जा रहा है कि अरविंद केजरीवाल जी को अरेस्ट कर लिया जाए। इतना ही नहीं, इंडिया अलायंस के बड़े बड़े नेताओं के भी ऊपर ईडी की कार्यवाही तेज हो गई है, उनको अरेस्ट करने की कोशिश की जा रही है। मुख्यमंत्री केजरीवाल जी एक स्वांग रचना चाहते हैं, जहां पे वे माहौल बनाना चाहते हैं कि वो अरेस्ट होंगे। आप ये देखिए, इसको कहते हैं चोरी और फिर सीना जोरी। एक तरफ तो वो सेक्शन 50 सब सेक्शन 3 की अवहेलना करते हुए, उल्लंघन करते हुए जांच में नहीं जुड़ेंगे, उसकी दूसरी तरफ वो एक ऐसा माहौल बना देंगे जहां पर जांच एजेंसियां विवश हो जाएं। आपच्या या नेत्यांच्या दाव्यामुळे राजधानी दिल्लीत वातावरण गरम झालंय। सकाळपासून केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी कडा पहारा बसवलाय। केजरीवाल यांच्या घराकडे जाणारे रस्ते देखील पोलिसांनी बंद केले होते। त्यामुळे केजरीवालांना अटक केली जाणार का अशी चर्चा सुरू झाली। पण हे सगळं सुरू असताना अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांसमोर येऊन भाजपावर निशाणा साधला। अब बीजेपी मुझे गिरफ्तार करना चाहती है। मेरी सबसे बड़ी संपत्ति, मेरी सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है। झूठे आरोप लगा के, फर्जी समन भेज के ये मुझे बदनाम करना चाहते हैं, मेरी ईमानदारी पे चोट करना चाहते हैं। इन्होंने मुझे समन भेजे हैं। मेरे वकीलों ने मुझे बताया कि ये समन गैर कानूनी है। क्यों गैर कानूनी है, ये मैंने इनको विस्तार से लिख के भेजा है। लेकिन अब ये लोग ठीक लोकसभा चुनाव के 2 महीने पहले मुझे बुला रहे हैं। तो बीजेपी का मकसद कोई पूछताछ करना थोड़ी है। इनका मकसद है पूछताछ के बहाने केजरीवाल को बुला लो और उसे गिरफ्तार कर लो, ताकि मैं लोकसभा चुनाव में प्रचार न कर पाऊं। यापूर्वी देखील एप्रिल महिन्यामध्ये याच प्रकरणाच्या अनुषंगाने अरविंद केजरीवाल यांची सीबीआय कडून चौकशी झाली होती, पण तेव्हा सीबीआयने काही तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडून दिलं होतं। ज्या दारू घोटाळ्यावरून एवढे आरोप आहेत, तो घोटाळा नेमका काय आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। या धोरणामुळे मद्याची सरकारी दुकानं बंद झाली होती आणि खासगी परवाने सरकारने जारी केले होते। दारू पिण्याचं वय देखील दिल्ली सरकारने 25 वरून 21 वर आणलं होतं। सरकारचा महसूल वाढवणं, मद्य माफियांचा प्रभाव कमी करणं, ग्राहकांची सोय आणि मद्याचा काळा बाजार रोखणं हे धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट होतं। हे धोरण नोव्हेंबर 2021 पासून अंमलात आलं होतं। या धोरणामुळे मद्याचा दर ठरवण्याची मुभा मालकांना दिलेली होती। त्यामुळे एमआरपीवर सूट मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती। सर्व दुकाने पहाटे 3 वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा होती। होम डिलिव्हरीचा पर्याय देखील त्यांनी ठेवला होता। त्यामुळे परिणामी दिल्लीत काही काळ मद्यावर मोठी सूट दिली जात होती। मात्र यावर वाद झाल्यानं जुलै 2022 रोजी सरकारने नवीन धोरण रद्द करून जुनं धोरण पुन्हा लागू केलं। यापूर्वी देखील निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावलं गेलं होतं। आता हे ईडी केजरीवालांना चौथं समन्स पाठवते की त्यांच्या मागे फक्त चौकशीचा ससेमिरा लावून अस्वस्थ ठेवते हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।